लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मालिनीताई आणि जीवा हे टेरेसवरती बोलत बसलेले असतात। मालिनीताई जीवाला विचारतात की तू मला आधी सांग की डॉक्टर काय म्हणाले। जीवा म्हणतो आई मी बरा आहे आता। आणि तेवढ्यातच नंदिनी पण तिथे येते। मग मालिनीताई नंदिनीला विचारतात की नंदिनी डॉक्टर काय म्हणाले। तेव्हा नंदिनी म्हणते 8-10 दिवसात जखम भरेल असं म्हणाले डॉक्टर। आणि मग मिथुन काकाही तिथे येतात। मग त्या चौघांच्या गप्पा सुरू होतात। मग नंदिनी मालिनीताईंना म्हणते आई कधी निघायचं आपण। तेव्हा जीवा विचारतो की कुठे चालला आहात तुम्ही। मालिनीताई म्हणतात की आम्ही जवळच मंदिरामध्ये जाऊन येतो। मग जीवा म्हणतो तुम्ही सगळेजण बाहेर गेल्यावरती मला जर काय हवं असेल तर मी कुणाकडून घेऊ। तेव्हा नंदिनी म्हणते की आई हो ना, आपण सगळेच गेल्यावरती जीवाची इथे काळजी कोण घेणार। जर त्यांना काही लागलं तर त्यांना कोण देईल, त्याच्यामुळे मी घरीच थांबते। तेव्हा मालिनीताई म्हणतात की मी याचा विचार केलाय अगोदर। आणि मग त्या काव्याला आवाज देतात। सगळेच घरातून बाहेर जाणार आणि जीवा आणि फक्त काव्या घरी असणार या विचाराने जीवा थोडासा घाबरतो। मग काव्या तिथे आल्यावरती मालिनीताई तिला विचारतात की तू घरातच आहेस ना काव्या, बाहेर कुठे जाणार नाहीयेस ना। काव्या म्हणते मी घरीच आहे। तेव्हा मालिनीताई तिला म्हणतात अगं घरात कुणीच नाहीये आणि आम्ही दोघीही मंदिरात चाललोय। जर जीवाला काही लागलं तर तू आहेस ना। तेव्हा काव्या जीवाकडे बघते आणि मालिनीताईंना म्हणते हो मी आहे, जर त्यांना काही लागलं तर देईन मी। आणि मग सगळेजण तिथून निघून जातात। आता सगळेजण गेले हे बघितल्यावरती जीवाही पटकन उठून तिथून जायला लागतो। तेव्हा काव्या पटकन त्याला म्हणते कुठे निघाला, थांबा ना जीवा देशमुख, बोलायचं जरा तुमच्याशी। तेव्हा जीवा म्हणतो की बोल, एकदाचं जे काय बोलायचं ते बोलून टाक। काव्या म्हणते की याच्या अगोदरही तुझ्याशी 100 वेळा बोलायचा प्रयत्न केला। या महिन्यात किती वेळा मी तुझ्या मागे आले हे मोजूही शकत नाही। पण माझ्या प्रेमाच्या बदल्यात मला काय मिळालं, तुझा राग आणि तुझा तिरस्कार। मी तुला परत कधीच मिळवू शकणार नाही हे सांगायला हा टॅटू जाळलास ना तू। पण जीवा तू फक्त हा टॅटू नाही जाळलास तर तुझ्या आयुष्यातलं माझं अस्तित्व जाळून टाकलंस। ती जीवाला विचारते की मी परत आलेली नकोय का तुला। पण जीवा काहीच न बोलता दुसरीकडे जातो। तेव्हा आता काव्या परत त्याच्या समोर जाऊन उभी राहते आणि त्याला म्हणते काय झालं, नजरेला नजर मिळवता येत नाहीये, डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमतही होत नाहीये। जीवा देशमुख ज्याच्यावर मी अगदी मनापासून प्रेम केलं, ज्याने माझ्यावरती जीव ओवाळून टाकला, त्याला आज माझ्या नजरेला नजर मिळवून बोलायची हिंमतही होत नाहीये। ती जीवाला म्हणते जीवा, नंदिनी मोहितीला नंदिनी देशमुख बनवायला तुने जी हिंमत दाखवलीस ना, त्याची निम्मी हिंमत जरी तुझं माझ्यावरती प्रेम आहे हे सांगायला दाखवली असतीस ना तर आज सगळं सोपं झालं असतं। जीवा मी तुझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी अख्ख्या जगाशी भांडू शकते, अख्ख्या जगाच्या विरोधात उभी राहू शकते, माझ्या माणसांशी भांडू शकते, तुझ्या माणसांना समजावू शकते, अख्ख्या जगाशी भांडू शकते, स्वतःशीही भांडू शकते। पण तुझ्याशीच भांडून तुला मिळवलं तर काय जिंकलं मी। तेव्हा जीवा म्हणतो हो ना, कळतंय ना, मग सोड ना, संपव सगळं। मी संपवलंय ना। तू कुठल्या परिस्थितीमध्ये दादाशी लग्न केलं याचा विचार न करता मी लग्न करून टाकलं, संपलं सगळं। तुझ्या आठवणी जाळून टाकल्या, गिफ्ट जाळून टाकले, इमोशन्स पुसून टाकले, तुझ्यासाठी लावलेले दिवे सुद्धा विझवून टाकले, संपलं सगळं, आता सगळं संपलंय। म्हणूनच सांगतोय मी सगळं काही विसरलो, तूही विसर। तेव्हा काव्या त्याला रडत म्हणते संपलं सगळं असं म्हणून खरंच सगळं संपतं का। तू तुझ्या छातीवरचं टॅटू जाळलास ना, पण माझं काय, माझ्या हृदयावरती तुझं नाव कोरून घेतलंय, ते पुसू शकशील, ते जाळू शकशील। माझ्या नसानसात जीवा वाहतो, तू पुसून टाकू शकशील। काव्या आता खूप इमोशनल झालेली असते आणि खूप रडत असते। प्रेक्षकांनो उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा हा काव्याला सांगतो की हे सगळं सोड आणि विसरून जा मला। आणि आता काव्या ही जीवाला ठामपणे सांगते की तुझ्याशी नाव जोडू पाहणारी काव्या आजपासून संपली आणि ती जीवासोबतचं नातं कायमचंच संपवते। तर प्रेक्षकांनो या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।